पलूस नगरपालिकेने शासनाच्या निर्देशानुसार आणि शासकीय जी आर नुसार ही जी नवीन कर प्रणाली आकारणी केलेली आहे ती भांडवली मूल्यावर केलेली आहे. यामध्ये भांडवली मूल्य आणि भाडे मूल्य या दोन कर प्रणाल्या जरी असल्या तरी भांडवली मूल्य आकारणी सगळ्यात पारदर्शी आणि व्यवहारी अशी आहे. कारण भांडवली मूल्य काढत असताना इमारतीच्या क्षेत्रफळाबरोबर शासकीय रेडिरेकनरच्या दरानुसार ते भांडवली मूल्य काढलं जातं. त्याच पद्धतीनं इमारतीच्या वापरानुसार म्हणजे आरसीसी इमारत असेल, लोड बेरिंगची असेल, कवरऑल असेल तर ती कमी करता येते. त्याच पद्धतीनं इमारतीच्या वापरानुसार म्हणजे निवासी आहे का अनिवासी आहे यानुसार सुद्धा ती कमी जास्ती होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमारतीच्या वयोमानानुसार त्या इमारतीच्या मूल्यामध्ये डिप्रिशिएशन होत असल्यामुळं भांडवली मूल्य बरेच कमी होतं आणि त्या भांडवली मूल्यावर नंतर सर्व आकारणी होत असल्यामुळं एकूण आकारणी कमी होत असते. तेच भाडे मूल्यामध्ये एखाद्या झोनमध्ये जे काय भाडं ठरवलं जातं ते भाडं सर्वच इमारतीला सारखं लागतं. त्याला आरसीसीला वेगळं, लोड बेरिंगला वेगळं असं काय होत नाही. त्यामुळं अगदी पत्र्याचं जरी शेड असलं किंवा एखादं खोकं जरी असलं तरी एकसारखी आकारणी करावी लागते. त्यामध्ये त्रुटी आहे. दुसरं, या भाडे मूल्याला शासकीय आधार कुठलाच नाही. स्थानिक सर्वेनुसार प्रशासनाचं हे ठरवायचं आहे. त्यामुळे पारदर्शी होईल याची खात्री देता येत नाही आणि त्यामुळं भाडे मूल्यापेक्षा भांडवली मूल्य हे चांगलं आहे. दुसरं, भाडे मूल्यामध्ये एक विषय असा आहे की दर वर्षाला 5 ते 7% भाडे वाढ त्या लागू होतील. त्या पद्धतीनं करामध्ये सुद्धा वाढ करावी लागते आणि त्या पद्धतीनं कर वाढत जातो. भांडवली मूल्यामध्ये भले शासनाच्या रेडिरेकनरप्रमाणे दर वाढत जातो, परंतु ज्या वेळेला नवीन कर आकारणी 4 ते 5 वर्षानंतर होणार आहे त्यावेळेला इमारतीचं वयोमान वाढलेलं असते आणि त्यामुळे इमारतीच्या कॉस्टमध्ये डिप्रिशिएशन झाल्यामुळं आपोआपच भांडवली मूल्य रेडिरेकनर दर जरी वाढला तरी कमी होत असते. त्यामुळे सगळ्यात व्यवहार आणि पारदर्शी अशी भांडवली मूल्याची आकारणी असल्यामुळं बहुतांशी नगरपालिकांनी ती स्वीकारले. ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा आता बऱ्याच ग्रामपंचायतीची नवीन आकारणी या पद्धतीनेच होते. इतरांनी स्वीकारले म्हणून नव्हे तर ती खरोखर चांगली आहे म्हणून नगरपालिका प्रशासनाने ही भांडवली मूल्य आकारणी स्वीकारलेली आहे. आणि या भांडवली मूल्यानुसार शासनाचे जे जी आर आहेत सर्वसाधारण कर लावण्यासाठी त्यातला कमीत कमी जसा 0.1 ते 1 पर्यंत शासनानं लावायला सांगितलं तर 0.1 टक्क्यानंच हे एकूण सर्वसाधारण कर लावलेला आहे. आणि जे इतर कर आहेत, शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर, विशेष स्वच्छता कर, हे सुद्धा जी आर प्रमाणेच जेवढे आहेत तेवढेच लावलेले आहे. आता ह्या कर आकारणीमध्ये एक प्रशासनाकडून जादा कर आकारणी झाली म्हणजे ती वृक्ष संवर्धन कराची जी आर मध्ये असताना सुद्धा जादा झालेली आहे. तर ती आकारणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला अधिकार आहे की ती कमी करता येईल. ती केवळ वृक्ष संवर्धन आकारणीमध्ये 65 ते 70% सुटीचा दिलासा नागरिकांना मिळणार आहे. दुसरं, नगरपालिका सर्वसाधारण सभेला असणारा जो अधिकार आहे की एकूण करामध्ये ते काही टक्केवारीमध्ये सूट देऊ शकतील ठराव करून आणि हा दोन्हीचा ठराव सर्व वृक्ष संवर्धन करामध्ये कमी केलेला आणि सर्वसाधारण करामध्ये तो जी कर निर्धारण समिती शासनाची होणार त्या शासनाच्या समिती पुढे ठेवून ज्यामध्ये शासनाचे 3 प्रतिनिधी आणि नगरपालिकेचे 3 प्रतिनिधी असतील तो बहुमताने मंजूर करून ही कर आकारणी कमी करता येऊ शकते. याबद्दल नागरिकांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कर आकारणीमध्ये आलेले जे नागरिकांचे शेतकऱ्यांचे गोटे असतील, ओपन पत्र्याची शेड असतील, जुनी कौलार घरं असतील, दगडमातीची घरं असतील, साधारणतः सर्वेनुसार बघितलं तर या 397 म्हणजे 400 पर्यंतच्या अगदी कमी प्रॉपर्टी आहेत. त्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांची कर आकारणी कमीत कमी ठेवणे किंवा शक्य असेल तर रद्द करणे सुद्धा ही बॉडी म्हणजे नगरसेवक ठराव घेतील आणि त्या पद्धतीनं कारवाई करायला कर समितीला ते भाग पाडतील अशी आम्हाला सर्व प्रमुख मंडळींना खात्री आहे. नगरसेवकांची सुद्धा तशीच इच्छा आहे. आत्ता सांगितल्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं की आपल्या कर आकारणीच्या ज्या नोटीस आलेल्या त्या दुरुस्ती करून घेणं नागरिकांनी महत्वाचं आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन ही कर आकारणी कमी होईलच आणि त्यात देखील नागरिकांच्या काही समस्या असतील तर ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या कर आकारणीसाठी दिलेली विहित मुदत आहे की जर कमी वाटत असेल तर प्रशासनाला आम्ही 15 दिवस मुदतवाढ देण्याची विनंती केलेली आहे. ते प्रशासन नक्कीच देणार आहे. या कालावधीमध्ये नागरिकांच्या
सोयीसाठी किंवा नागरिकांना मदत करण्यासाठी काही स्वयंसेवकांची टीम सुद्धा आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. त्या नागरिकांना मदत करून त्यांचे जास्तीत जास्त अर्ज कसे येतील, त्यातल्या त्रुटी कशा दूर होतील असं करून संपूर्ण निर्दोष असणारी, भले एजन्सीनं, कारण 11,000 आस्थापनांचा सर्वे करत असताना काही चुक्या झाल्या असतील त्याचं समर्थन करता येणार नाही, पण त्या चुका पूर्ण दुरुस्त होऊन निर्दोष अशी कर प्रणाली झाल्याशिवाय ही कर आकारणी होणार नाही याची नागरिकांना आम्ही सर्वजण, सर्व नगरसेवकांच्या वतीनं, नगराध्यक्ष, उपनगराच्या वतीनं ग्वाही देतो. आणि काही झालं तरी लोकांनी विश्वासानं, तुम्ही सर्वच नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे, त्या विश्वासाला हे नगरसेवक पात्र राहतील आणि तुमच्यावर कोणतीही अडचण येऊन देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सर्व नगरसेवक, सर्व आम्ही प्रमुख नेते मंडळी लोकांच्या सोबत आहे अशी ग्वाही देतो. आणि घाबरून न जाता आमच्यावर विश्वास ठेवून सर्वांनी प्रशासनाला विचारून कमीत कमी कर आकारणी करूया एवढी विनंती करून थांबतो. उद्या आता सर्वपक्षीय मोर्चे आहे, त्यास आणि कडकडीत बंद पण पाळणार आहे, त्यासमध्ये तुमचं काय मत आहे? काय, एक लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, पण माझं मत असं आहे की या 8-10 दिवसाच्या अभ्यासानंतर हे आमचं मत झालंय, तर सगळ्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे की बाबा कर आकारणी कशी झाली, भांडवली मूल्य म्हणजे काय आहे, त्याचे सर्वसाधारण कराची GR कसा आहे, विशेष स्वच्छता कर असो, अग्निशमन कर असो, उपयोगिता कर असो, रोजगार हमी कर असो, शैक्षणिक कर, ह्याचे GR काय आहे आणि नक्की प्रशासनानं किती अधिकार आहेत, बॉडीला किती अधिकार आहेत आणि आपण काय करू शकतो, या सगळ्याचा ओहापोह करून जेवढी कर आकारणी कमी करता येईल तेवढी प्रशासनाला कमी करण्यास भाग पाडलं पाहिजे. विनाकारण लोकांची काहीतरी अपेक्षा वाढवून जर आपण ठेवल्या आणि ते जर नाही आपण पूर्ण करू शकलो तर मात्र हे बरोबर नाही असं आमची भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय आता बोललं जातंय की नगरसेवक कोणताही ठराव करू शकते, कर वाढ रद्द करू शकते, ही भूमिका चुकीची आहे, लक्षात घेतलं पाहिजे. कारण असा कुठलाही जर ठराव झाला तर प्रशासकीय पातळीवर कलेक्टरना अधिकार आहे असा ठराव रद्द करण्याचा. त्यामुळे कर प्रणाली ही स्वीकारावी लागेल. ही भूमिका सगळ्यांनी घेऊन त्यातल्या त्रुटी दूर करणं, ती कमीत कमी करणं, ही भूमिका घेऊन पुढे जावं आणि अजूनही विचार करून सर्वांनीच एकत्रित येऊन त्या प्रशासनाला आपण वेठी धरून त्यांना ही कर आकारणी कमी करण्याचा भाग पाडू अशी विनंती करतो. तुम्ही मगाशी जे सांगितलं की कर कमी करता येऊ शकतो हरकत घेऊन, तर त्याबद्दल एखादं उदाहरण असेल तर सांगा. नाही, हरकत हा विषय कसा आहे की कर कमी करायला तुमच्या समजा त्यात चूक झाली, क्षेत्रफळामध्ये काय वाढ झाली असेल ती दुरुस्त करायला पाहिजे. तुम्हाला वाटलं की बाबा रेडी रेकनरचा दर यामध्ये जास्त दिसतोय तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. हरकती तुम्हाला कर करता येत नाही, दुरुस्ती फक्त होणार आहे. कर कमी करायचा अधिकार मी आता सांगितलं त्या पद्धतीने नगरसेवक बॉडीला आहे की जो मी मगाशी म्हटलं की वृक्ष संवर्धन कर अतिरिक्त लागलेला आहे तो कमी करता येईल. आणि नगरसेवक बॉडीला असणारा जो अधिकार आहे एकूण करामध्ये जी काय टक्केवारीमध्ये निर्णय घेता येईल त्यांना की कमी करता येईल, काय मला माहित नाही, पण 5-10%, 20% एकूण कमी करता येईल जो काही शासनाचा निर्णय असेल. कारण कमिटी असणार आहे, त्यात 3 प्रशासकीय अधिकारी, 3 नगरसेवकाचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि मी मग सांगितलं पहिला बालकल्याणच्या सभापती आणि विरोधकांचे एक प्रतिनिधी असणार आहेत. 3 आपले सदस्य असणार, 3 प्रशासकीय सदस्य असणार. तिथं ठरावानं मतदानानंच ते होणार आहे. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना आपल्या बाजूला वळवून तो ठराव एकमतानं नाही झाला तरी बहुमतानं पार पाडून ती कर आकारणी कमी करायला पाहिजे.